हर्षवर्धन सकपाळ आपल्यासोबत आहेत. सर, एकूण जर आता बघितलं की राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी असा मुद्दा उपस्थित केलेला आहे की जर शिक्षकांनी मुलांना मारलं तर शिक्षकांवर कारवाई होऊ शकते, तर मग मुलांना मारणाऱ्या पोलिसांवर का नाही? कारण गृह विभागाचं कवच कुंडल त्यांना लाभलेलं आहे. त्यांना अमित शहावरती आणि खाली देवेंद्र फडणवीस यांनी धर्मत हम तुम्हारे साथ आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं या दोन गृहमंत्र्यांनी सांगितल्यामुळे त्यांना कवच कुंडल असल्यामुळे त्यांच्यावर हा नियम गैरलागू आहे. बरोबर, पण तुम्हाला वाटतं की ही कारवाई देखील होणं अपेक्षित आहे? ही कारवाई होऊन जायला पाहिजे होती. नैतिकता, शासन, प्रशासन आणि लाज नावाचा विषय जर असता तर येवाना कारवाई झाली असती. बरोबर. मोर्चा 26 तारखेला आहे, हाक दिलेली आहे दोन्ही भावांनी. काँग्रेस या मोर्चामध्ये सहभागी होणार का? या मोर्चाची एकंदरीत आचारसंहिता आणि त्याचा हेतू हा उद्धवजींनी हा विषद केलेला आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये काँग्रेस जो आहे तो निश्चित त्याचा पाठिंबा राहील. आमचे लोक त्यामध्ये सहभागी होतील. मात्र मला याकडे अजून याचं उत्तर देताना सांगायचं की आपण राजकीय कटाक्ष हा प्रत्येक गोष्टीमध्ये जो ठेवत आहोत, पक्षी अभिनवच जो आपला राहत आहे तो विसर्जित करून या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याकडे आपण बघितलं पाहिजे. आम्ही कालच्याही वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चामध्ये भारत बंदमध्ये सहभागी होतो. असे जे जे काही निघतील ज्याचा हेतू स्पष्ट असेल, संविधानाचं संरक्षण असेल, अहिंसा असेल आणि मुद्द्यांची स्पष्टता असेल, त्या सर्व आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा राहील, आमचा सहभाग त्यात राहील. तिरंगा रॅली खरं तर नाव दिलेलं आहे या एकूणच रॅलीला, आणि याच्यामध्ये युवा सेना असू दे किंवा विद्यार्थी सेना असू दे त्या देखील सहभागी होत आहेत. काँग्रेसची देखील विद्यार्थी सेना आहे, ती देखील सहभागी होणार का? आपण स्वतः याच्यामध्ये असाल का? आमची विद्यार्थी सेना असेल, संघटना असेल, एनएसयूआय, युथ काँग्रेस हे ऑलरेडी रोजच उपक्रम करत आहे. आज महाराष्ट्रभरामध्येही ते करत आहे आणि यामध्ये त्यांचा हा सहभाग राहील. तिरंगा आहे तो सर्वांचा आहे, ना तो आमचा काँग्रेसचं चिन्ह आहे, ना उभाटाचं राहील, ना मनसेचं राहील, अजून कोणाचं राहील. त्यामुळे सर्व व्यापक स्वरूप त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यामध्ये आमचे सर्व मंडळी त्यामध्ये सहभागी राहतील. मात्र मूळ मुद्दा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कधी होईल या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं तोंड असलं पाहिजे, हे मला विनम्रतेने आपल्याला सांगायचं आहे. अभिजित तिक्के यांनी स्पष्ट केलेलं आहे की आज कदाचित त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. 2 दिवसापासूनच पोलिसांची जमवाजमवी ही सुरू झालेली होती आणि त्यामुळे आज संसद ही बंद झाल्यानंतर 2 दिवसांचा जो वेळ आहे त्या दरम्यानमध्ये क्रिमिनल, चुकीची, अधर्म आणि अनैतिक ही कारवाई करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष पटाईत आहे. ही शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीतून सर्व तरुणांना उठून बाहेर फेका, विरोधकांना घरामध्ये जेरीबंद करा, राहुल गांधींना नजरकैद करा, असं काहीही होऊ शकतं. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.